संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। अधिकाऱ्याची दांडी, शिपायानं सोडले वाडी धरणाचे पाणी। पालकमंत्र्यांनी व्यक्त केली पाणी टंचाई बैठकीत नाराजी। शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न। शिंदखेडा तालुक्यातील वाडी धरणातून पाणी सोडताना एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसताना चक्क शिपाई दर्जाच्या कर्मचाऱ्याकडून हे पाणी सोडल्यानं तब्बल 150 घनफूट पाणी वाहून गेले। यामुळे पावसाळ्यात नदीला पूर येतो तशा प्रचंड वेगानं धरणातून पाणी सोडल्याचं चित्र दिसत होते। या पाण्याचा शिंदखेडा तालुक्याला काहीही उपयोग झाला नाही। या गंभीर आणि बेजबाबदार प्रकारावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी संताप व्यक्त केला असून दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आयोजित तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर तहसीलदार नितीन देवरे, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, सभापती नारायण पाटील, उपनगराध्यक्ष उदय देसले, महावीर सिंह रावल, डी.आर. पाटील, जिजाबराव सोनवणे, पंकज कदम, किशोर पाटील, रावसाहेब, अनिल वानखेडे आदी उपस्थित होते। शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 85 गावांची तहान भागवणाऱ्या महत्त्वाकांक्षी 85 गाव पाणीपुरवठा योजनेच्या अत्यंत संत कारभारावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त केली आहे। येत्या 1 वर्षात ही योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे। पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामं पूर्ण करा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। प्रत्येक घरात नळ जोडणी, सरपंचांना देखरेखीचे आवाहन। 27 गावांमध्ये आतापर्यंत विहिरीचे अधिग्रहण झालंय। या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत समाविष्ट सर्व गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्यात येणार आहे। या कामात कोणती दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्ट करत मंत्री रावल यांनी स्थानिक सरपंचांनी या कामात स्वतः लक्ष घालून नियमित पाठपुरावा करावा असं आवाहन केले। अल निनोचे संकट, सतर्कतेचे आदेश। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनानं आतापासूनच सतर्क राहावे असा इशारा मंत्री रावल यांनी दिलाय। तालुक्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 27 गावांमध्ये विहिरीचं अधिग्रहण झाले असून 2 गावांमध्ये टँकर सुरू आहे। नवीन, घुसरे, सुराय, विखरण, पाटण व वाडी या गावांमध्ये तातडीनं उपाययोजना कराव्यात। तसेच जून नंतरही पुरेसा पाऊस न झाल्यास विहीर अधिग्रहणाचा कालावधी वाढवण्याची तयारी ठेवावी अशा सूचना त्यांनी दिल्या। बैठकीदरम्यान मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इथपर्यंत आपण आलो। अजून 1 महिना काढायचा आपल्याला। त्या महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन करायचं आहे। पाऊस आपल्या हातात नाही। काही लोक म्हणतात की अल निनोचा इफेक्ट आहे। अल निनोचा इफेक्ट म्हणजे याचा अर्थ 100% पाऊस पडायचा तो यावेळेस 92% पडला। 92 म्हणतो कोण 96 म्हणतो। हा एक त्याचा होईल। काही लोकांच्या मनात सहज प्रश्न येईल की 96-92 मध्ये काय फरक आहे। पावसाचा तो कमी पडला तर त्याचा परिणाम पिकावर होत असतो। दुसरी अडचण आहे की बऱ्याच वेळा अवकाळी पाऊस, अवकाळीचा अर्थ जेव्हा त्याचा मुहूर्त नाही, पावसाळा सुरू नाही झाला आणि पाऊस पडला त्याला अवकाळी म्हणतो। आणि दरवर्षी मेच्या एंड मध्ये हा पाऊस पडतो आणि शेतकऱ्यांना वाटतं की आता पूर्वीचा काळ जो होता आला पावसाचा सुरू झालाय। मेच्या शेवटमध्ये पाऊस पडलाय, लगेच पेरणी सुरू करून देतात। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस येणार आहे आणि तो पाऊस काही येत नाही, तो ताण धरतो आणि मग 15 तारीख येऊन जाते आणि मग प्रॉब्लेम होतो। म्हणून कृषीचे आपले अधिकारी, मी जिल्ह्यामध्ये त्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या खरीपच्या बैठकीमध्ये की त्यांनी हे जे काही माहिती आहे ही माहिती एकदम ग्रुपवर नाही तर सरपंच महोदयांना मी सगळ्यांना आग्रह केलेला आहे की व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करायचे आहेत। जे मोठे गाव दमाने वगैरे याचे 3-4 ग्रुप तयार होते, पण एखादं वाडी सारखं गाव आहे तर एक ग्रुप तयार होईल आणि त्या ग्रुपवर कृषी अधिकारी नाही, तो कृषीचा ग्रुप
एक वर ग्रामसेवक राहील, एक वर अजून कुठले अधिकारी, असे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे ग्रुप राहील आणि त्या ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा, इकडून आलेली जोक, इकडून आलेली रील ते टाकू नका, कारण त्याच्यामधून त्या विषयाचं काम करायचं. राजशिष्टाचार यांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो, ही आज मीटिंग आपण यावेळी आयोजित केलेली आहे. ही मीटिंग टंचाईची आहे, म्हणजे ही घोषणावर नाही आपल्या तालुक्यासाठी. या टंचाईच्या मीटिंगा घ्याव्या लागणार, म्हणजे ही घोषणावर नाही. हा तालुका जर खरोखर तुम्हाला जर पाणीदार करायचा असेल तर आपल्याला छोटी मोठी जलसंधारणाची कामं करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये ज्या काही एमआरपीएस मंत्री असतील किंवा जलतारा असतील, कॅबेन बंधारे असतील, उघड नेमण्याची कामं असतील, तुम्हाला साहेबांनी यापूर्वी सांगितलं की यावर्षी अल्निनोचा इफेक्ट आहे. आदरणीय फडणवीस सरांनी पण आपल्याला आवाहन केलंय महाराष्ट्र जनतेला की यावर्षी अल्निनोचा प्रभाव आहे आणि यावर्षी पर्जन्यमान कमी आहे. आपल्याला पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जर या मातीत जिरवायचा असेल तर आपल्याला ही कामं जलतारा, कॅबिन बंधारे आणि उघड नियंत्रण इतकी जलसंधारणाची आणि मृदसंधारणाची कामं आपल्याला करावं लागते. मी या मंचावरून आवाहन करतो सगळे सरपंच महोदयांना आणि सगळ्या आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना की याची जास्तीत जास्त कामं घेण्यासाठी आपले प्रस्ताव आपण त्या ग्रामपंचायतीमार्फत आपण सादर करायचे आहे. तरच आपण काहीतरी याच्यामध्ये काहीतरी याच्यामध्ये दैनिक आणायचं काम करू.